नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल कवई कटाय आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण मातीची भांडी वापरण्यापूर्वी कोणती कोणती प्रक्रिया करायची, कशी वापरायची, गॅसवरती सुरुवातीला ठेवताना काय करायचे आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये काय शिजवायचं, वापरल्यानंतर ती कशी साफ करायची, हे सगळी प्रक्रिया आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही जी मातीची भांडी आहेत, पूर्वी या मातीच्या भांड्यांमध्येच अन्न शिजवलं जायचं। तर यामध्ये अन्न शिजवलं की 100% जीवनसत्व राहतात आणि अन्न ही छान रुचकर टेस्टी लागतं। आता प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे पण पाहिजे, निदान नॉनव्हेज करण्यासाठी तर आपल्याकडे एखादं भांडं असावं। तर हे भांडं आपण आणलं तर ती कशी वापरायची, कारण मी एकदा एक्झिबिशनमधून सुरुवातीला घेतलं होतं। मला ही प्रक्रिया माहीत नव्हती कसं वापरायचं काय। मी चांगलं स्वच्छ धुतलं आणि वापरण्यासाठी गॅसवरती ठेवलं आणि ते तडकून गेलं। म्हणजे माझे अक्षरशः 300 रुपये वेस्ट गेले, कारण मी ते एक्झिबिशनमधून घेतलेले होते। एक्झिबिशनमधून तुम्ही भांडी घ्याल तर महाग पडतात, तर ही एक्झिबिशनमध्ये वगैरे न घेता जिथे तुम्ही राहताय तिथून कुंभारवाडा जिथं असेल तिथून घ्या, स्वस्त पडतात। आता हे जे भांडं आहे ते मी फक्त 150 रुपयाला झाकणासह आणलेलं आहे। बरीचशी भांडी असतात, पूर्वी कशी गाडगी वापरली जायची आणि त्या गाडग्यांमध्ये अन्न शिजवलं जायचं आणि कोणाकडे जर 8-9 असे गाडग्यांचं जर उतरण असेल, उतरण म्हणायचे त्याला असेल, तर ते घर श्रीमंत समजलं जायचं। पण कालांतराने ती कालबाह्य झाली, कारण हे वापरणं पण थोडंसं काळजीपूर्वक वापरावी लागतात, कारण हातातनं पडली फुटतात किंवा कशी वापरायची माहीत नसल्यामुळे ती तडकतात। तर आता हे सगळे आपल्याला माहिती मिळते, त्यामुळे हे वापरू शकतो आणि याच्यात अन्न शिजवलेलं खूप छान टेस्टी लागतं। तर या मातीच्या भांड्यांचा वापर करण्यापूर्वी काय काय प्रोसेस करायचं किंवा काय काय प्रक्रिया करायची हे आपण आता पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। एका मोठ्या टपामध्ये पाणी भरून घ्यायचं, पूर्ण असं भरून घ्यायचं की जेणेकरून आपली सगळी भांडी ही पूर्ण बुडली पाहिजेत पाण्यामध्ये। आता ही आपण सगळी भांडी मातीची चांगली स्वच्छ धुतलेली अगोदर, म्हणजे त्याची जी माती वगैरे लागली होती ती धुवून घ्यायची आणि मग टपामध्ये असं भिजवून घ्यायची। रात्रभर भिजत ठेवायची आणि सकाळ उठून ही अशी भिजलेली भांडी काढून घ्यायची। अगदी पूर्ण पाण्यात बुडतील अशीच ठेवायची। त्यासाठी मोठं टब किंवा घमेली घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही मातीची भांडी भिजवायची। काढल्यानंतर परत एक दिवस अशी उन्हात वाळवायची। तुमच्याकडे ऊन नसेल तर अशी सुकवली चालतात। सुकवल्यानंतर परत त्यांना आपलं स्वयंपाकाचं जे तेल आहे, मग ते शेंगदाणे किंवा सनफ्लावर तेल असेल तरी चालेल, ते तेल पूर्ण असं भांड्यांना चपचपीत वरून खालून लावून घ्यायचं। दोन्ही बाजूनी व्यवस्थित छान लावून घ्यायचं, म्हणजे एकसारखं सगळीकडे लागलं गेलं पाहिजे, कुठेही कोरडं राहिलं नाही पाहिजे। असं सगळ्या भांड्यांना आपण हे तेल लावून घेणार आहोत। जी स्वयंपाकाला वापरायची आहेत तीच अशी तेल लावून वापरली चालतायत। बाकीची मातीची छोटी जी भांडी आहेत ती तुम्ही डायरेक्टही वापरू शकता, कारण ही काय आपण गॅसवरती ठेवणार नाहीये। पण तरी आपण ही सगळी भांडी, म्हणजे तेल लावल्यामुळे त्याची छिद्र रिकामी होतात आणि गॅसवर ठेवल्यामुळे ते तेल त्यातलं जळलं जातं आणि त्याची जे छिद्र असतात ती ओपन होतात। त्यामुळे भांडी वापरायला आणि त्यामध्ये बनवलेलं जेवण पण छान टेस्टी लागतं आणि छिद्र रिकामी झाल्यामुळे आपलं सगळं त्याच्यामध्ये काय जंतू असतील तर ते निर्जंतुकी होतं। आता हे आपण सगळं तेल लावून नवीन माती असल्यामुळे ते तेल चांगलं सगळं शोषून घेतं। पूर्ण असं वरून खालून तेल लावून घ्यायचं। तेल लावलं की लगेच सुकतं, म्हणजे लगेच ते तेल शोषून घेतं माती।
अशी प्रोसेस करूनच मगच भांडी वापरायची, म्हणजे ती चांगली वापरली जातात. आणि आता ही आपण सगळी लावून झालेली आहेत. रात्रभर लावून ठेवल्यानंतर सकाळी परत ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि नारळाची केसर त्यांनी चांगली घासून घ्यायची. खरबरीत घासणी किंवा तारेची घासणी आहे बिलकुल वापरायची नाही आहे, किंवा मातीचे ते चरे पडतात आणि मग ती माती आपली निघते. तर सॉफ्ट कात्याच घ्यायचा, मग तुम्ही प्लास्टिकचा घेतला चालेल, किंवा मग नारळाची केसर घ्यायची आणि त्याने चांगली ही भांडी अशी स्वच्छ पिठाने घासून घ्यायची. पिठाच्या ऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा वापरू शकताय किंवा मीठ वापरू शकताय. आणि जर भांडी आता वापरल्यानंतर ना आपण जी भाजी बनवली आणि भाजीचा वास जर भांड्याला राहिला असेल तर तो घालवण्यासाठी असं पिठाने घासून नंतरनं लिंबूने चांगलं चोळून घ्यायचं आणि धुवायचं, म्हणजे आपण जी काही भाजी केली त्या भाजीचा पूर्ण वास जातो. बघा अजिबात हाताला लागत नाहीये. छान आपली भांडी स्वच्छ झालेली आहेत. आता आपण ही वापरण्यासाठी तयार करूया. तर सुरुवातीला आपण भाकरीचा तवा आहे तो तयार करणार आहोत. तर त्याच्यामध्ये अगदी काठोकाठ पाणी ओतायचं आणि हे पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी गरम झाल्यावरती टाकून द्यायचं आणि मग हा आपण तवा वापरणार आहोत. पाणी चांगलं उकळायला पाहिजे, म्हणजे उकळून घ्यायचं पाणी, म्हणजे हा तवा चांगला आपला निर्जंतुक होतं, म्हणजे त्यातली छिद्र आहेत ती ओपन होतात. त्याच्यामध्ये काही जंतू असेल तर ते पूर्ण निर्जंतुकी होतं आणि आपण हा वापरू शकतो तवा नंतरनं स्वयंपाकासाठी, म्हणजे पूर्ण हा हायजीन होऊन जातो. आता हे बघा पाणी किती छान उकळलेलं आहे, त्याची वाफ येते. असं चमच्याने कडेपर्यंत ते पाणी परत हे भिजवून घ्यायचं. कडेपर्यंत पाणी नाही आहे त्यामुळे कडेचा भाग कोरडा राहतोय, तर तिथे चमच्याने असे पाणी करायचं. तर आपला हा तवा तयार झालेला आहे. आता आपण हे भांडं तयार करून घेऊया. तर भांडं गॅसवरती ठेवताना नेहमी डायरेक्ट ठेवायचं नाही आहे. सुरुवातीला ठेवताना तर त्यामध्ये पाणी टाकून मग गॅसवरती ठेवायचं. तुम्ही डायरेक्ट जर गॅसवरती ठेवलं तर ते तडकतं आणि म्हणजे भांडं फुटतं. तर नेहमी सुरुवातीला वापरताना पाणी ठेवून किंवा तेल टाकूनच मग भांडं गॅसवर ठेवायचं. मग एकदा भांडं रुळलं की मग तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. पण सुरुवातीला थोडे दिवस वापरताना नेहमी पाणी किंवा तेल टाकूनच, म्हणजे जर तुम्हाला भाजी फोडणी करायची आहे तर खाली अगोदर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि मग ते भांडं गॅसवरती ठेवायचं. आता यामध्ये आपण हे भांडं पूर्ण भरून पाणी ठेवलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदूळ टाकलेला आहे शिजायला. हे तांदूळ राशनचे किंवा साधे घ्यायचे, कारण हे आपण टाकून देणार आहोत. तर आता आपण एका बाजूवरती भात ठेवून दुसरीकडे भाकरी करायला घेतलेला आहे. तर आपण मातीच्या तव्यामध्ये भाकरी करणार आहोत. तर ही ज्वारीची भाकरी आपण चांगली पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याची अशी भाकरी थापून घ्यायची. तवा एकदम कडकडीत गरम करायचा. तवा जर गार असेल, म्हणजे तापला नसेल चांगला, तर भाकरी चिटकते. त्यामुळे चांगला गरम करून घ्यायचा. बघा कसा गरम झालाय, अगदी त्याची वाफ येते. मग भाकरी टाकायची आणि नेहमी आपण लोखंडी तव्यामध्ये करतो तशीच भाकरी बनवायची आहे. तवा चांगला तापला असला की छान भाकरी भाजली जाते. आता बघा कशी छान उलटते आणि अशी जास्त डाग लागत नाहीयेत, अशी पांढरी शुभ्र भाकरी राहते. आणि मातीच्या तव्यामध्ये केलेली भाकरीची टेस्ट पण खूप छान लागते. म्हणजे आपण पूर्वी जाळावरती जसं आरावरती भाकरी भाजतात तशी टेस्ट लागते. छान उलटते, एका बाजूने चांगली शेकली. आता आपण ही पलटून शेकणार आहोत. अजिबात असे डाग पडत नाहीयेत आणि छान अशी पांढरी शुभ्र भाकरी होते. बघा कशी छान फुगली आहे. आता आपलं हे भात पण तयार झालेला आहे. हा भात आहे तो टाकून द्यायचा आहे आणि नंतरनं भांडं परत
आपण जसं पिठाने घासून घेतलं तसं पिठाने किंवा मिठाने किंवा खाण्यास सोड्याने घासायचं आणि तुम्ही आता कोणतीही भाजी याच्यामध्ये करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा।